श्री मंदिरांच्या प्रवेशद्वारासमोरचीच व्यथा. संत गाडगे महाराज यांच्या पुतळ्यासमोरच अतिक्रमणाचा विळखा. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला हे शब्द कानी पडले की संत गाडगे महाराज यांनी स्वच्छतेचा दाखवलेला मार्ग दिलेला मंत्र स्वकृतीतून हातात झाडू घेत स्वच्छता कशी असावी हे उदाहरण ठेवले. हे डोळ्यासमोर येते. मात्र विदर्भची प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या संत नगरी शेगाव इथल्या श्री मंदिर परिसरातच संत गाडगे महाराज यांच्या नावाने सौंदर्यीकरण उभारण्यात आलं. मात्र आज त्यांच्याच पुतळ्यासमोर अक्षरशः घाणीचे साम्राज्य, अतिक्रमण आणि स्वच्छतेची 3-13 दिसून येत आहे. विकास आराखडामध्ये करोडो रुपये खर्च करून पालखी मार्ग RD18 बनवण्यात आला. त्या मार्गावर फक्त आणि फक्त अतिक्रमण आणि घाणच दिसते. याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी महेंद्र मिश्रा यांनी. स्वच्छता ही जीवन की आधी सफलता है. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला, जगाला स्वच्छतेचा संदेश देणारे स्वतः संत श्रेष्ठ गाडगे महाराज आज अस्वच्छतेमध्ये आपल्याला दिसत आहेत. कारण संत नगरीमध्ये नवीनच निवडून आलेले सर्व जे नगरसेवक आणि नगराध्यक्ष आहेत त्यांच्या दुर्लक्षामुळे आपण पाहू शकता समोर कचऱ्याचा ढीग आणि अतिक्रमणांचं जाळं जे आहे हे पसरलेलं आहे. आणि या जाळ्यामध्ये जगाला स्वच्छतेचा संदेश देणारे संत श्रेष्ठ गाडगे महाराज आज दिसून येत आहेत. याकरता दोष कोणाला द्यावा? काय जनता दोषी आहे की अधिकारी दोषी आहे की नवनिर्वाचित असलेले जे सदस्य आहेत ते दोषी आहेत? याकडे जरूर विचार करावा लागेल. कारण जनतेलाही स्वतःचे कार्य करणं जरुरी आहे. महेंद्र मिश्रा, बुलढाणा.